हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आलेले आहे औंढा नागनाथ येथे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ येथे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ येथे आहे. तर आम्ही आज सकाळी लवकर आलेले आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत. तर आता आम्ही बेल फूल वगैरे असं घेतलेले आहे. तर मिठाईची दुकान आहेत भरपूर. तर आणि पेढा वगैरे घेतला. दर्शनासाठी आम्ही रांगेला लागलेले आहे. मध्ये काय मोबाईल घेऊन जाऊ देत नाहीत. तर मग बाहेरची शूटिंग केलेली आहे. तर बघू शकताय हे मंदिर खूप छान आहे. आतून तर खूपच छान आहे मंदिर. बघण्यासारखं मंदिर आहे. आणि ही विहीर आहे हे सासासुनाची. तर ही विहीर आहे सासू आणि सुनेची. तर ही आतमध्ये आहे ते सुनेची, बाहेर आहे ते सासूची विहीर आहे. आणि ही संत जनाबाईचे जातं. मी पण गोल गोल फिरवत होते. तर बघू शकताय इतकं वजनदार आहे. खूपच वजनदार, तरी पण मी एक असं पूर्ण एक वेढा केलेला आहे. बघू शकताय खूप छान असं वाटलं जातं फिरून. धन्य ती माता जात्यावर एवढं दळण दळायची. तर एवढं मोठं जातं बघू शकताय, खूप मोठं जातं आहे हे. मी फिरवल्यानंतर सरांनी पण एक वेढा पूर्ण केलेला आहे. तर बघू शकताय सरमध्ये मला पण दर्शन वगैरे करून आता आम्ही बाहेर आलेले आहे. तर खूप छान आहे असं एकदम असं मंदिर पण आहे. आतून तर खूपच छान आहे आणि बाहेरून पण खूप छान आहे. असं एकदम असं बारीक बारीक नक्षी आहेत मंदिरावर असं कोरलेल्या. तर खूप छान आहे. आल्याच्या नंतरच इथं कळेल कसं आहे ते. खूपच मस्त आहे एकदम असं मंदिर. दर्शन वगैरे आमचं निवांत झालेलं आहे. सकाळी लवकर आल्यामुळे दर्शन छान झालेलं आहे. तर एवढं काही गर्दी नव्हती. सकाळचे 10च वाजलेले आहेत. तर एवढी अजिबात गर्दी नव्हती. मंदिरात पण बऱ्यापैकी होती. नंतर मग आम्ही दर्शन करून आल्याच्या नंतर भरपूर सारी अशी गर्दी वाढलेली आहे. पौष महिना आहे आणि रविवारची सुट्टी. तर भरपूर अशी गर्दी वाढलेली होती नंतर. तर बघू शकताय तिकडं अशा रांगा लागलेल्या आहेत. तुम्हाला दिसतंय का नाही? एकदम असे त्या जाळीतून दिसतात बघा. बघू शकताय एकदम असं खूप गर्दी झाली. नंतर आमचं लवकर दर्शन वगैरे झालं निवांत. एकदम असं मंदिरात प्रसन्न वाटते. खूप छान आहे. आणि आम्हाला भोका पण लागल्या होत्या. 11:30 वाजले होते. आणि सर म्हणले इथं छान असं प्रसाद वगैरे असते, तर जेवण करून घेऊया. तर आम्ही इथं आलेले आहे. तिथं पण मस्त एकदम छान आहे इथं. सकाळचं आम्ही पण नाश्ता वगैरे काय करून आलेले नव्हते. तर भूक पण लागलेली होती. तर सर म्हणत होते चला जेवण करून घेऊया. तर चला म्हणले. आणि इतकं मस्त होतं ना, 40 रुपयामध्ये पोटभर जेवण होतं. तुम्हाला खरं सांगते एवढं भारी होतं जेवण. तर इतकं चव पण होती जेवणाला खूपच असं. आणि पुन्हा थंड पण जेवण नाही, असं एकदम असं गरमागरम जेवण होतं. तर बघू शकताय असं बफे सिस्टीम आहे जेवणाची. तर ज्याला कोणाला जेवढं लागते तेवढंच खावा म्हणत होते, अजिबात वायाला न घालवता. तर फिक्कं वरण होतं, फ्लावरची भाजी होती, चपाती आणि राईस होता, जिरा राईस होता. खूप एकदम असं पोटभर जेवण केलेलं आहे बघू शकताय. आणि जेवणाला तर एवढी चव होती खूपच. आपण घरामध्ये तर किती जेवणाला हे घाल ते घाल करतो, पण चव लागत नाही. तर इथं अशा छोट्या मोठ्या सहली पण येतात खूप छान असं. बघू शकताय एकदम असे चिल्ले पिल्ले एकदम असं बालवाडीचे पहिलीची मुलं पण आहेत इथे. त्यांची पण सहल आलेली आहे इथे. एकदम असं मन प्रसन्न झालेलं आहे. आणि दर्शन करून खूप छान दर्शन पण झालेलं आहे. किती दिवसानं आम्ही आलेले आहे, पण सारखंच येते आम्ही इथं. तर आता आम्हाला 6 महिने तर झाली मी आलेले नाही. तर इथं रथ पण आहे. तर बघू शकताय हा रथ आहे. ते यात्रेच्या टायमाला खूप बघण्यासारखं असते यात्रा. खूपच मोठी असते ही यात्रा. तर खेडे आजूबाजूचे खेडे हे खूप असं गर्दी म्हणजे खूपच गर्दी असते या यात्रेला. तर हा रथ आहे. तर सहज असं एकदम असं वळल्या जाते बघा. यात्रेच्या टायमाला खूप बघण्यासारखं असते खरंच. पण गर्दी असल्यामुळे जास्त आम्ही काही कधी यात्रेला आले नाही. तर दर्शन वगैरे झाले. आणि हे औंढा नागनाथ येथे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगची नावे आहेत इथे. तर बघू शकताय आम्ही बाहेर आलेली आहे. तर मला एक मूर्ती घ्यायची होती. तर इथं मी दुकानाकडे आलेली आहे आता. तर खूप छान छान मूर्ती पण आहेत. चला तर मग घेऊया म्हणले. तर या दुकानापाशी आले. तर खूप छान इथे छोट्या मोठ्या खूप छान अशा मूर्ती आहेत. एक मूर्ती घेतली आणि खूप भारी वाटल्या ह्या मूर्त्या पण बघून. एकदम असे छान छान मूर्त्या आहेत. आणि एकदम असं क्वालिटीचे आहेत, छान आहेत, वजनदार आहेत. तर दर्शन करून मग घरी आले. खूप कंटाळा आलता
दिवसभराचा प्रवास करून तर घरी आले. आता चहा घेणार आहे. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.